महाराष्ट्राच्या राजकारणात दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी मराठी माणसांची भावना आहे। मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनाही तेच वाटते आणि दादर इथल्या शिवसेना भवन समोर आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शुभेच्छा देणारा एक फलक शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी लावला आणि यातून आता फक्त एकच ठाकरे ब्रँड चालणार असा संदेश देत दोन्ही नेत्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। तर इकडे ठाण्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर बॅनर लागलेत। या बॅनरमधनं मंत्री नितेश राणेंनाही डिवचण्यात आलंय। दोन मराठी वाघांनी एकत्र येणं ही महाराष्ट्राची इच्छा असल्याचं या बॅनरमध्ये लिहिण्यात आलंय। पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत। निवडणुकीच्या तयारीला वेग आलाय। दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा सुरू होती, मात्र या चर्चेची गाडी पुढे सरकत नसल्याचं चित्र आहे। दोन्ही भावांमध्ये अद्यापही कुठलाच अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाहीये आणि शिवाय दोन्ही पक्षांमध्ये कुठलाही प्रस्ताव मांडण्यात आलेला नाही आणि त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यानंतर दोन्ही बाजूने युती संदर्भात पावलं टाकली जातील अशी माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान ठाकरे बंधूंच्या युतीचं घोडं कुठे अडलंय याची चर्चा आता रंगली आहे। राज्य सरकारने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे। मंगळवारी सरकारने मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगर परिषद नगरपंचायतीच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केलेले आहेत आणि त्यानुसार मुंबईत महापालिका आयुक्त हे प्रभाग रचना करणार आहेत। मुंबईत 227 प्रभाग निश्चित करण्यात आले असून एक प्रभाग पद्धत असणार आहे आणि लोकसंख्येच्या आधारे ही प्रभाग रचना केली जाणार आहे। त्यामुळे 27 महानगरपालिकांसाठी प्रभाग रचना प्रक्रिया गतिमान होईल। महानगरपालिकांमध्ये प्रभागांची संख्या ठरवताना सर्व प्रभाग 4 सदस्यांचे करायचे आहेत, तर नगरपालिकेतील प्रभाग 2 सदस्यांचे असणार आहेत। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेचे अधिकार मुख्याधिकारी यांच्याकडे असतील। स्थानिक स्तरावरच तो निर्णय त्यांनी करायचा असतो। म्हणजे मुंबई असेल, आमची अहिल्यानगर महानगरपालिका असेल, पुणे असेल, भौगोलिक स्थिती काय त्यांना जास्त माहीत आहे। मला वाटतं तो प्रश्न तसं काही फार जटिल नाही आहे। पुनर्रचना करण्यासंदर्भात ही नित्यचीच प्रक्रिया दर निवडणुकीत आपण करत असतो। सगळे जसेच्या तसेच राहतील। मुंबईची रचना जशी तशीच राहील। ज्या ज्या महापालिकेच्या भौगोलिक सीमा बदलल्या असतील तिथले वॉर्ड बदलतील, ज्या ज्या भौगोलिक सीमा बदललेल्याच नसतील तिथले वॉर्ड काय बदलतील असं मला वाटत नाही, बदलणारच नाही। नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली होती आणि सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं। मात्र त्यानंतर आता नारायण राणे यांनीच त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्या वक्तव्यावर भाष्य करत जोरदार टीका केली। मुख्यमंत्र्यांना बाप म्हणणं हे चुकीचं असून मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो। मीही मुख्यमंत्री राहिलोय, तसंच नितेश राणे राणेंसोबत मी या विषयावर बोललो आणि त्यांना समज दिली असल्याचं नारायण राणेंनी स्पष्ट केलं की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। म्हणून किती इकडे तिकडे मिळून दे, 4 दिवसाची चांदणी आहे। नाही बोलणं झालं, बाप म्हणणं चुकीचं आहे। मी त्याला याबद्दल बोललेलो आहे। कोणाचं शेवटी मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक असतो, कोणाचा बाप नसतो। मी मुख्यमंत्री होतो तेव्हा लोकांना सांगायचं मला साहेब म्हणू नका, मी सेवक आहे महाराष्ट्र जनतेचा। तीच समज मी नितेशला दिलेली आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि प्रकाश महाजन यांनी भेट घेतली आहे। स्वतः अंबादास दानवे महाजन त्यांच्या घरी गेले, महाजनांच्या घरी गेले। प्रकाश महाजन यांनी नारायण राणे यांच्या धमकीला न घाबरता जो जोश दाखवला त्यामुळे ते आमच्यासाठी मार्गदर्शक आहेत असं दानवे म्हणाले। तर दानवे माझ्या पाठीशी नेहमी असतात, आमचं कुळ माती एकच आहे असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं। त्या धमक्यांना सुद्धा प्रकाश काकांनी ज्या पद्धतीनं उत्तर दिलं आम्हाला त्या चांगलं वाटलं। कारण प्रकाश काका आता 70-72 वर्षाचे असताना तरुणांना लाजवल अशा पद्धतीनं त्यांनी दंड थोपटले, तर मला वाटतं आम्हा तरुणांना तो आदर्श घेतला पाहिजे म्हणून भेटायला आलो मी। विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे आमचे वैयक्तिक संबंध आहेत।
आणि ते एक अत्यंत चांगले नेते आहेत, त्याच्यामुळं ते जनतेच्या सुखदुःखाला धावून जातात. त्यांना वाटलं बा की काय प्रकाश काकाला त्रास झाला म्हणून मला भेटायला, मला आनंद वाटला ते भेटायला आले. त्याच्यामुळं त्यांचं भेटायला येणं आमचा हा ऋणानुबंध आहे, ते तुटणार नाही आहे.